तर मित्रांनो, आपण आज जाणार आहे परतवाडा येथील अष्टमासिद्धी मंदिरमध्ये। तुम्ही बघू शकता मॅपमध्ये परतवाड्यापासून अगदी 3 ते 3.5 किलोमीटरवर मंदिर आहे। आपण आलेलो आहे अष्टमासिद्धीला। तुम्ही बघू शकता माझ्या मागचा एरिया पूर्ण। अष्टमासिद्धीची हीच ती विहीर आहे जिचे खूप महत्त्व आहे। अष्टमासिद्धी येथे याच विहिरीमधून पाणी काढून लहान बाळांची आंघोळ घातल्या जाते। पाणी काढण्यापूर्वी दिवा अगरबत्ती लावून पूजा केली जाते। इथे असे पानामध्ये कापूर लावून बकेटमध्ये ठेवलंय। अशा प्रकारे कापूर लावलेली बाल्टी विहिरीमध्ये सोडून हळूवारपणे पाणी काढतात। तर आता आपण आलेलो आहे इथे मंदिरातल्या एक सेवाधारीमध्ये। तर आपलं थोडं महत्त्व सांगा आम्हाला। ते असं आहे की लहान मुलांचा हा जो भोपळा आहे हा कडू भोपळा आहे, जे की आपण काही भाजी वगैरे काही खाऊ नाही शकत। तर हा पोराच्या अंगावरून उतरवल्यावर इथे ठेवतात। जसं की हा निरोगी भोपळा असल्यामुळे आमच्या मुलाला टणटणीत राहू दे, असं याचं महत्त्व आहे। आणि विहिरीचं महत्त्व काय आहे? विहिरीने आंघोळ केल्याने जे रोग राहतात लहान मुलांना, प्रथेप्रमाणे आम्ही पण येथे छान पूजा केली आणि बाळासाठी आशीर्वाद मागितला। विहीर ही मंदिराच्या बाहेरील बाजूस आहे। आता आपण जाणार आहे चक्रधर स्वामी आणि गोविंद प्रभूंच्या दर्शनासाठी मंदिरमध्ये। अष्टमासिद्धी हे महानुभाव पंथांचे तीर्थस्थळ आहे। या ठिकाणी चक्रधर स्वामी आणि गोविंद प्रभू यांचे मंदिर आहे। या ठिकाणी हे दोन्ही महात्मे 3 दिवस मुक्कामी असल्याचे सांगण्यात येते। बुधवारी आणि शुक्रवारी महानुभाव पंथीय भाविक मोठ्या संख्येने या मंदिरा दर्शनासाठी येत असल्यामुळे या मंदिर परिसरात असणाऱ्या विहिरीच्या पाण्याने आंघोळ करण्यासाठी सुद्धा बुधवारी आणि शुक्रवारी या 2 दिवसाचे महत्त्व देण्यात आले आहे। किती वर्णो मी महिमा प्रभूची। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं अष्टमासिद्धीचं दर्शन झालेलं आहे। मी सध्या गोविंद प्रभूंच्या मंदिरमध्येच आहे। तर छान वन डे ट्रिप आमची इथे झालेली आहे आणि तुम्हाला पण छान एक्सप्लोअर केलं आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर आणखीन भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी। तोपर्यंत बाय।